ते पिऊन चालवला ठीक आहे, पण आता तिथं जर काही पहिलं जर काही प्रतिबंधक जर उपाय असतील फुटपाथवर ती गाडी चालली नसती. तसंच ते आता माग दुसऱ्या राज्यामध्ये तो ब्रिज पडला होता, ते जर ब्रिज जर लवकर काम झालं असतं, ते जे लावलेलं होतं ते तर लोक वाचली असती. आमचा तोच उद्देश आहे की बाबा लोकांना याचा त्रास व्हायला नाही पाहिजे. कारण तुम्ही जे डिले म्हणणार कारण असतील, आम्ही म्हणत नाही की त्याला कारण नाही, पण ते कारण आता बरेचसे असे आहेत की राष्ट्रीय महामार्ग तुम्ही मस्जिद सगळं तोडून तुम्ही आता तुम्ही जर बघितलं, आता जो माऊली पालखी मार्ग निघतोय तिथं अक्षरशः सगळ्यांची घरं तोडून तुम्ही महामार्ग बनवता. मग तुम्हाला एक ब्रिज बनवायला, आणि ती पण शासकीय जागा आहे, शासकीय जागा अक्वायर करायला एवढं वेळ लागते, आणि तुम्ही सँक्शन होण्याच्या पहिलेच तुम्ही जर ते कसं काय सँक्शन झालं? जर जागा तुमची अक्वायर झाली नव्हती तर सँक्शन कसं काय झालं? बरं ठीक आहे, सँक्शन झालं, पण महाराष्ट्रामध्ये एवढ्या साऱ्या कंपन्या होत्या, जे काय आम्ही म्हणत नाही की आम्हाला टेंडर द्या, पण महाराष्ट्रामध्ये एवढ्या साऱ्या तुम्ही म्हणता की निविदा भरता, निविदेमध्ये महाराष्ट्रातली काही लोक होतीच का? होतीच नाही. ज्यावेळेस टेंडर भरल्या गेलं तर महाराष्ट्रातल्या लोकांनाही ते टेंडर भरता आलं असतं किंवा देता आलं असतं. आणि मग परराज्याच्या तुम्ही टेंडर भरलेल्या लोकांना तुम्ही जर प्रशासकीय अधिकारी म्हणून जर सपोर्ट करत असाल आणि तुम्ही आम्हाला दिरंगाईची उत्तरं फक्त देत असाल तर ते आमच्या समाधानाचं नाही आणि ते जनतेच्याही समाधानाचं नाही. आम्ही याच्यासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारणार आहे आणि ह्याचं तुम्हाला निवेदन देण्यासाठी सांगण्यासाठी आलोय की हे तुम्ही जलद गतीनं तुम्ही चालू करा. नाही चालू केलं तर मी स्वतः आमरण उपोषणाला त्या चौकात बसणार आहे. मी ऍडव्होकेट गुणाजी मोरे आहे. मी जनतेच्या प्रश्नासाठी आलोय. तुमचं टेंडर काय ते आमच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला जर जमीन अक्वायर करून जर मंजुरी मिळाली असेल, पैसे आले असतील, तर जे काही तुमचे कारण आहेत ते पुढे नेऊन तुम्ही ती ब्रिज जलद गतीनं वेळेमध्ये पूर्ण करावं हीच आमची विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. चौकामध्ये त्याला 45 डेजचं दिलेले त्यांनी, एवढ्या दिवसामध्ये होईल, कारण तेवढ्या दिवसाकरता जवळजवळ मेन चौकापासून आणि बजेट पण दिवसेंदिवस वाढत चालले, थांबवलेली आहे. बरोबर आहे ना, कोट्याने वाढत चाललेली. जी मुलं आहेत त्यांना इतका प्रॉब्लेम येतोय की मेन चौकापासून त्यांना जिथे गाडी सोडायची अर्धा किलोमीटर अलीकडे आणि अर्धा किलोमीटर पलीकडे, म्हणजे त्या लहान मुलांना चालत जावं लागतं. तुमच्या माझ्यासाठी कॉन्ट्रॅक्टर दंड पडण्याऐवजी त्याला पास ठरलेले असतात, त्या मुलांना पुढे काही दुसरं वाहन करता येत नाहीये. म्हणजे मी ही रोजची अवस्था बघते आणि मी आज लक म्हणण्यापेक्षा मी स्वतःचं बॅड लक म्हणणार आहे. काय की मी तिथे आंदोलन केल्यामुळे कामाला सुरुवात झाली आहे, पण आता जे प्रश्न पुढे उभे राहत आहेत त्या प्रत्येक प्रश्नासाठी माणूस माझ्यापर्यंत येतोय की मॅडम तुम्ही आंदोलन केलं होतं, पुढच्या प्रश्नांना आता तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि मग आम्ही प्रश्न घेऊन तुमच्यापर्यंत आल्यानंतर जर आमचं समाधान झालं नाहीये तर प्रेस कॉन्फरन्स घेणं किंवा पुढे एखादा उपोषणासारखा मार्ग आमच्या पुढे पर्याय नाही. आम्हाला दुसरा पर्याय नाही साहेब. कारण काय होतं, हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशातून ती जे आहे आता ब्रिज बांधणार आहात तुम्ही, तो जनतेचा पैसा आहे, हा कोणाच्या घरचा पैसा नाहीये, जनतेचा पैसा आहे, जनतेच्या सेवेसाठी आहे. तर त्या जनतेच्या सेवेसाठी जो ब्रिज तुम्ही बांधताय ते पूर्ण जलद गतीनं करा. नाही केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभर हा प्रश्न उचलून धरून आम्ही महाराष्ट्रातून लोकांना बोलून देऊ की असा प्रकारचा हा इथं व्यत्यय येतोय. आणि हे काय होतं की तुम्ही जे विलंब लावता ना, ह्याच्यामुळे जे बजेट आहे ना, बजेट वरतीवर वाढतंय हे तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्हीच वाढवून देता की हे आता एक समजा स्पेसिफिक अमाऊंट मध्ये ते टेंडर जर पूर्ण झालं असतं त्या वेळेमध्ये झालं असतं, परंतु तुम्ही डिले करताय. त्याचा ताण पब्लिकच्या त्या पैशावरती पण पडतो, तो निधी वाढवावा लागतो, त्या पैशाचा अपव्यय होतो, पब्लिकला त्रास होतो आणि हे सगळा त्रास आम्ही काय म्हणून सहन करायचा? हा एक मोठा प्रश्न आणि आम्ही पब्लिक म्हणून बोलू शकतो साहेब, आणि त्यांचं समाधानकारक उत्तर देणं हे तुमचं काम आहे. नाही दिलं तरी आम्ही आंदोलनाला बसणार आहे. आमचं पोलीस स्टेशनलाही बोलणं झालेलं आहे या विषयावर, पण त्यांनाही ते एका दिवसात आमच्यासाठी सगळ्या गोष्टीला तयारी असते. पण आम्ही काय म्हटलं की नाही, पहिले एकदा तुमच्याशी बोलणं, मॅडमशी बोलणं गरजेचं आहे. एकदा तुमच्या कानावर घातलं म्हणजे आम्ही आमच्या गोष्टीतून सुटका होऊ शकते की बाबा तुम्ही जर कुठेच आम्हाला साथ द्यायचा नसेल तर आम्हाला पर्याय नाही. आम्ही काय आमच्या जोपर्यंत जिथपर्यंत आम्हाला मार्ग ओपन आहे तिथपर्यंत आम्ही लढू, आणि जिथं कुठं मार्ग ओपन होतील तेव्हा आम्हाला विचार मांडण्याचा, उपोषण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय आणि त्या आधारे आम्ही बसू. काही गोष्टींच्या थोड्या माहितीनुसार जर आम्हाला हे समजतंय की एवढे वर्ष जर ब्रिजचं काम रखडलं तर त्याच्यातले पण काही गोष्टी कमकुवत होऊन नंतर त्याच्यावर तुम्ही बांधल्यानंतर तो एनी टाइम पडण्याची शक्यता असते. हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, कारण तुम्ही आमच्यापेक्षा या गोष्टीत जास्त जाणकार आहेत. या गोष्टीचं तुम्ही खरं तर सिरियसली घ्यायला पाहिजे की उद्या मग पुन्हा तो ब्रिज पडल्यानंतर त्याचे जे काही नुकसान झालेलं असतं, ठीक आहे, फार काय होत नाही, कुणाला जेल होत नाही, काय होत नाही, पण कुठेतरी पेपरला तुमची नावं त्यात येतात ना.
म्हणजे तुमचंही नाव खराब व्हावं असं आमची इच्छा नसते ना. कायदेशीर कारवाई होणारच की होतीच की मग. यांच्यावर होणार. रोड जेव्हा पडतात ना त्यांना पण कोटिंग वगैरे नाहीये, नाहीये. काहीच कोटिंग केलेलं असलं तर ते नाही. रोड पुसतात ते.